हरतालिकेची कहाणी. एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार्वतीने शंकराला विचारले, महाराज, सर्व व्रतात चांगले व्रत असे कोणते? श्रम थोडे, फळ पुष्कळ असे असे एखादे व्रत असेल तर मला सांगा, आणि मी कोणत्या पुण्याई पदरात पाडील तेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसे नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ, ग्रहात सूर्यश्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवता विष्णू श्रेष्ठ, नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरतालिका व्रत हे सर्वात श्रेष्ठ व्रत आहे. ते तुला सांगतो. तू तेच हिमालय पर्वतात केले होतेस, आणि त्याच पुण्याईमुळे तू मला प्राप्त झालीस. ते तू ऐक. हे व्रत भाद्रपद महिन्यातील तृतीयेला करावे. ते पूर्वी तू केलेस ते मी तुला आता सांगतो. मी तुला प्राप्त व्हावे म्हणून तू लहानपणी मोठे तप केलेस. 64 वर्ष एकतर झाडाच्या पिकलेले पान खाऊन होतीस. थंडी, ऊन, पाऊस तेनीही दुःख सहन केलेस. हे तुझ्या श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झाले आणि अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली. इतक्यातच तेथे नारद मुनी आले. हिमालयांनी त्यांचे पूजन केले व येण्याचे कारण विचारले. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाला आहे आणि विष्णूला द्यावी. तो तिला योग्य नवरा आहे. त्यांचे मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवले आहे म्हणून मी येथे आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यांनी ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तेथून निघून दुसरीकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागवलीस असं पाहून तुझ्या सखीने कारण विचारले. तेव्हा तू तिला सांगितलेस, महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही असं माझा निश्चय आहे. असं असून माझ्या वडिलांनी माझा विष्णूला देण्याचे कबूल केले आहे. याला काय उपाय करावा? मग तू तुझ्या सखीनं एक घोर अरण्यात नेले. तेथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपास केलास. तेथे माझं लिंग पार्वतीसह स्थापिले. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्याईने येथील माझे असन हल्ले. नंतर मी तेथे आलो. तुला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले. तू म्हणालीस, आपण माझे पती व्हावे, याशिवाय दुसरी इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी मान्य केली. गुप्त झालो. पुन्हा दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारण केलं. इतक्यात तुझ्या वडील तेथे आले. त्यांना तू इकडे पळून येण्याचे त्यांनी कारण विचारले. मग तू झालेली सर्व हकीकत त्यांना सांगितली. पुढे त्यांनी तुला मलाच देण्याचे वचन दिले. मग
मग तुला घरी घेऊन काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून त्यांनी मला तुला अर्पण केले अशी या व्रतानी तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरतालिकेचे व्रत असे म्हणतात. याचा विधी असा आहे. ज्या ठिकाणी हे व्रत करायचे आहे त्या ठिकाणी तोरण बांधायचे, केळीचे खांब लावून तेथे स्थळ सुशोभित करायचे, षोडोपचारे पूजन करायचे, मनोभावे त्यांची प्रार्थना करावी व नंतर कहाणी करावी व रात्री जागरण करावे. या व्रताने प्राणी पापापासून मुक्त होते. 7 जन्माचे पातक नाहीसे होते. राज्य मिळते. स्त्रियांचे सौभाग्य वाढते. ह्या दिवशी बायकांनी काही खाल्लं तर सप्तजन्म वेद्य दारिद्र्य व विधवा होतात आणि अंती पुत्रशोक होतो. कहाणी केल्यावर सुवासिनीला यथाशक्ती वाण द्यावा. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचे विसर्जन करावे. ही 60 उत्तरी कहाणी 5 उत्तरी देवब्राह्मणाच्या द्वारी, गायीच्या गोठी, पिंपळाच्या पारी, सुपळ संपूर्ण अशी आहे ही हरतालिके व्रताची कहाणी. तरी तुम्ही ही कहाणी ऐकावी आणि हे व्रत जे करणारे आहेत त्यांनी ही कहाणी ऐकल्यावर त्याचे पुण्य फळ मिळते. म्हणून ही कहाणी ऐकावीच, आवर्जून ऐकावी. आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, जेणेकरून सर्वांना व्रताची कहाणी ऐकायला भेटावी.